भाजपमध्ये जाण्याची कारण दोन महत्वाचे आहेत की हा भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे. गेल्या 11-12 वर्षाचा मला त्या भाजपचा कार्याचा अनुभव आलाय. केंद्रामध्ये आता जर आपण बघितलं, मी काय फार हुशार बुद्धिमान नाही किंवा राजकारणातला चिकित्सक नाहीये, परंतु जर देशात बघितलं तर देशाला बरोबर घेऊन जाणारा, देशाला जगाच्या वरच्या देशाच्या लेवलला नेणारा आणि या देशातील सर्व जाती जमाती प्रांत भाषा या सगळ्यांचा विकास करणारं नेतृत्व हे मोदी साहेबांशिवाय दुसरं आज तरी आपल्याला दिसत नाहीये. हे नंबर 1. नंबर 2, महाराष्ट्रामध्ये या राज्यामध्ये या राज्याची सगळ्या विभागाची परिस्थिती माहिती असणार, अचूक कार्यकर्त्यांना ओळखणारा, योग्य कार्यकर्त्यांना ताकद देणारा असं नेतृत्व आता महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांच्याशिवाय दुसरं आणि तरुण दिसत नाही. आणि म्हणून करता या दोन्ही गोष्टी हे या तालुक्याच्या विकासासाठी नक्कीच फायद्याच्या ठरतील. म्हणून करता आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री दयाभाऊ आणि आमचे स्नेही सचिन कल्याण शेट्टी आणि राजाभाऊ राऊत यांच्या सहकार्याने त्या पक्षामध्ये गेलेलो आहोत. असे पण म्हणले होते की बाबा राष्ट्रवादीमध्ये सन्मानाची वागणूक. हा, ते तर तुम्ही रोजच बघताय ना. त्या पक्षामध्ये आम्ही निष्ठेनं राहिलो. त्या पक्षाची काय वाचाळ मंडळी आज विकासावर बोलतच नाहीत. ज्या वेळेला पक्षात आले तेव्हापासून ते विकासावर बोलतच नाहीत. फक्त टीका टिप्पणी करणे आणि लोकांचं मनोरंजन करणं याच्याशिवाय त्यांना काहीच नाहीये. याच्यासाठी आम्ही वारंवार अजितदादा पवार साहेबांना, सुनील तटकरे साहेबांना आम्ही वेळोवेळी कल्पना दिली. आता त्यांनी त्यांना सांगितलं का नाही मला माहिती नाहीये, पण त्यांनी सांगितलं असेल तर ते ऐकत नसेल किंवा ह्यांनीच आमची दखल घेतली नसेल आणि म्हणून करता यात काही सुधारणा होत नाही. पक्षामध्ये बेशिस्त वाढत चाललेली आहे. पक्षामध्ये निष्ठेला यतकिंची ती किंमत नाहीये. इथं कानाजवळ बसणारा, काही खोटं नाटं सांगणारा आणि चमचटगिरी करणारा या लोकांचा भरणा मोठ्या प्रमाणामध्ये आता त्या पक्षामध्ये मला दिसायला लागला. म्हणून आम्ही त्या पक्षाचा त्याग केला. तर कोण सोबत असणार? अजून काही मंडळी आपल्या सोबत भाजपमध्ये? आता मी गेलोय, यशवंत मारे गेले, बबनदादा अमेरिकेत असल्यामुळे त्यांची दोन्ही मुलं बबनदादाच्या संमतीनंच पक्ष प्रवेश केलेला आहे. आणखीन खूप येणार आहेत. सोलापूर जिल्ह्यातले तर येणार आहेत, परंतु राज्यातले लोक प्रामुख्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले असंतोष लोक हे अलीकडच्या काळामध्ये भाजपच्या संपर्कात येतील असा मला विश्वास आहे. चर्चा झाली मुख्यमंत्री साहेबांची, आपण काय म्हणजे काही गोष्टीची चर्चा काही नाही. चर्चा म्हणजे काहीच नाही. फक्त चर्चा मोहोळ तालुक्यातले जे आमचे प्रकल्प आहेत, मोठे प्रकल्प आहेत, छोटे प्रकल्प आहेत, शेतकऱ्यांच्या शेताला पाणी देण्याचे महत्वाचे आमच्या 2-4 योजना आम्ही आणखीन प्रस्तावित केल्या आहेत. या योजनेचं मोहोळ तालुक्याला इतर तालुक्याबरोबर प्रगतीच्या वाटचालीमध्ये सामावून घ्यावं एवढी एकच आम्ही आग्रहाची विनंती देवाभाऊंना मुख्यमंत्र्यांना केलेली आहे. काय नियोजित कार्यक्रम 5-6 दिवसांमध्ये असं समजतं देवाभाऊंचं? देवाभाऊंनी आम्हाला सांगितलेलं आहे की पक्ष प्रवेशानंतर माझ्या तालुक्यात, माढा तालुक्यात त्यांच्या सोयीनुसार मी तुमच्या सगळ्या मतदारांना, तुमच्या कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी येत आहे. परंतु तारीख निश्चित नाही, कारण ते देशाचे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांची थोडीच अशी लगेच तारीख मिळत असते. त्यांना ज्यावेळा वेळ मिळेल त्यावेळा ते येतील.